नमस्कार. चला, गणिताच्या जगात एक मस्त गंमत करूया. आज आपल्यासमोर एक आव्हान आहे. दोन चलांतील रेषीय समीकरण ओळखण्याचं. पण हे काही अवघड प्रकरण नाहीये. उलट हे एक गमतीशीर कोडं आहे, जे आपण सगळे मिळून सोडवणार आहोत. तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या समीकरणांच्या कोड्यापासून. पहिलं काम अगदी सोपं आहे. फक्त स्क्रीनवर दिसणाऱ्या या समीकरणांच्या यादीकडे नीट बघायचंय आणि विचार करायचाय की यात नेमकं दडलंय काय. हेच आहे आपलं आजचं मुख्य कोडं. या तक्त्यामध्ये काही समीकरणं दिली आहेत आणि आपल्याला ओळखायचं आहे की यापैकी कोणती समीकरणं दोन चलांतील रेषीय समीकरणं आहेत आणि कोणती नाहीत. आता हे बघताना थोडं किचकट वाटू शकतं, पण विश्वास ठेवा, हे सगळं समजून घेतल्यानंतर हे कोडं अगदी चुटकीसरशी सुटणार आहे. आता बघा, कुठलंही कोडं सोडवायचं असेल तर त्याची किल्ली माहिती पाहिजे, बरोबर ना? मग चला, हे समीकरण ओळखण्याचे दोन एकदम सोपे नियम आधी समजून घेऊया. बरं, पुस्तकात दिलेली व्याख्या थोडी जड वाटू शकते, पण ती खूप सोपी आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर असं समीकरण ज्यात दोन अनोळखी गोष्टी म्हणजे चले आहेत आणि त्या प्रत्येकाचा पावर म्हणजेच घातांक फक्त एक असतो. याचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट पण आहे, ax + by + c = 0. तर मग त्या मोठ्या व्याख्येला आपण दोन छोट्या नियमांमध्ये बसवूया. फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नियम नंबर 1, समीकरणात दोन वेगवेगळी चले म्हणजे व्हेरिएबल्स असायलाच हवीत. आणि नियम नंबर 2, त्या प्रत्येक चलाचा घातांक म्हणजे डोक्यावरचा आकडा तो फक्त आणि फक्त 1 असायला हवा. बस एवढंच. चला, आता आपल्याकडे सूत्र आहे. मग आता आपण तयार आहोत ते कोडं सोडवायला. जाऊया परत आपल्या लिस्टकडे आणि एक एक करून प्रत्येक समीकरण तपासूया. ओके, पहिला समीकरण आहे 4m + 3n = 12. चला, आपले दोन नियम लावूया. पहिला नियम, दोन वेगवेगळी चले आहेत का? हो, m आणि n आहेत. दुसरा नियम, दोघांचा घातांक 1 आहे का? अगदी बरोबर, दोन्ही नियम पाळले गेले. म्हणजे हे समीकरण पास झालं. हे आहे दोन चलांतील रेषीय समीकरण. आता पुढचं 3x² - 7y = 13. बरं, दोन चले तर आहेत, x आणि y, म्हणजे पहिला नियम तर पास झालाय. मग गडबड कुठे आहे? अरेच्या, इथे एक्सच्या डोक्यावर तर 2 बसलाय. आपला दुसरा नियम काय सांगतो? घातांक फक्त 1 पाहिजे. म्हणजे हा नियम मोडला. तर मग हे समीकरण आपल्या लिस्टमधून बाहेर. पुढचं समीकरण आहे √2x - √5y = 16. हे वर्गमूळ पाहून गोंधळायचं काहीच कारण नाही. आपलं लक्ष फक्त चलांवर हवं. इथे संख्या वर्गमुळात आहेत, पण आपली चले म्हणजे x आणि y यांचा घातांक 1 आहे आणि ती दोन वेगवेगळी चले आहेत. त्यामुळे आपले दोन्ही नियम इथे अगदी बरोबर लागू होतात. तर मग हे सुद्धा रेषीय समीकरण आहे. आता एक गंमत बघा. 0x + 6y - 3 = 0. हा जरा फसवा प्रकार आहे नाही का? इथे दिसायला x आणि y दोन्ही दिसतायत, पण गणितात 0ने कशालाही गुणलं की उत्तर येतं 0. म्हणजे 0x चा काहीच अर्थ नाही, ते पदच नाहीये. मग उरलं काय? फक्त y हे एकच चल. आणि आपला पहिलाच नियम काय आहे? दोन वेगवेगळी चले पाहिजेत. म्हणजे इथे पहिलाच नियम मोडला. हे समीकरण बाद. आणि अगदी तसंच पुढच्या समीकरणातही आहे. 0.3x + 0y - 36 = 0. इथेही 0y म्हणजे 0. त्यामुळे शिल्लक राहिलं फक्त x हे एकच चल. पुन्हा पहिला नियम मोडला, त्यामुळे हे सुद्धा रेषीय समीकरण नाही. ओके, आता हे थोडं वेगळं आहे. 4/x + 5/y = 4. इथे चले खाली छेदात आहेत. आता गणिताचा एक नियम आठवा. जेव्हा एखादी गोष्ट छेदातून अंशात येते, तेव्हा तिच्या घातांकाचं चिन्ह बदलतं. म्हणजे 1/x म्हणजे x चा घातांक -1. आपल्याला घातांक काय पाहिजे? फक्त 1. इथे तर -1 आहे, म्हणजे दुसरा नियम मोडला. म्हणून हे सुद्धा रेषीय समीकरण नाही. आणि आता शेवटचं 4xy - 5y - 8 = 0. यात 4xy या एकाच पदात x आणि y दोन्ही चिकटून आली आहेत. जेव्हा असं होतं तेव्हा त्या पदाची कोटी मोजण्यासाठी आपण चलांच्या घातांकांची बेरीज करतो.
म्हणजे एक्सचा घातांक 1 आणि वायचा घातांक 1 यांची बेरीज झाली 2. अरे बापरे, आपल्याला तर कोटी 1 हवी होती. म्हणजे आपला दुसरा नियम इथेही मोडला. म्हणून हे सुद्धा रेषीय समीकरण नाही. तर झालं, आपण आपलं कोडच सोडवलंय. पण एक प्रश्न मनात येऊ शकतो की एवढा सगळा खटाटोप का करायचा? हे ओळखता येणं इतकं गरजेचं का आहे? याचं महत्त्व खूप मोठं आहे. बघा, हे म्हणजे कसं आहे, डॉक्टरांकडे गेल्यावर ते आधी आजार ओळखतात आणि मगच त्यावर योग्य औषध देतात, बरोबर? तसंच आहे हे. एकदा का आपण समीकरणाचा प्रकार अचूक ओळखला की मगच ते सोडवण्यासाठीच्या योग्य पद्धती, योग्य सूत्र वापरता येतात. जर ओळखण्यातच चूक झाली तर पुढचं सगळं गणित चुकतं. म्हणून ही ओळख म्हणजे पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. तर आज आपण समीकरणांना ओळखायला शिकलो, ही एक मोठी गोष्ट आहे. पण आता एक नवीन प्रश्न आपल्यासमोर उभा राहिला आहे. ओळख तर पटली, पण आता या समीकरणांना सोडवायचं कसं? यावर विचार करायला हरकत नाही, कारण याच प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या वेळी शोधणार आहोत.